राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नांदेड नगरपालिकेचा निवडणुकीतला जाहीरनामा. काल नांदेडमधले गणमान्य व्यक्ती जमले होते, बुद्धिवान लोक जमले होते आणि त्या ठिकाणी नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. जाहीरनाम्यामध्ये काय आहे की इंदोरसारखा आम्ही शहर करणार. इंदोर शहराला 10 वर्ष स्वच्छतेबद्दल भारतामधलं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर सांगण्यात आलं की आम्ही नांदेडमध्ये औद्योगिक वसाहत वाढवू आणि इतरही गोष्टी. आज जे तुम्ही जाहीरनामा देत आहात, त्यातला महत्त्वाचा विषय काही गुंडगिरीबद्दल. नांदेडमधली गुंडगिरी आम्ही बंद करू. इतके वर्ष झाले नांदेड शहरामध्ये सर्वसामान्य माणसाला कोण्या रोडला जाता येत नाही आहे. कुठं लुटल्या जाईल, कुठं खून होईल. नांदेड शहरामध्ये एवढे खून झाले, एवढ्या खंडणीखोर बहादरांनी खंडणी वसूल केलेले आहेत. हे रेकॉर्ड आहे. आजच्या धर्तीवर मी असं म्हणू शकतो की मुंबईतली गुन्हेगारी कमी झाली पण नांदेडची गुन्हेगारी वाढली. हे सगळे आश्वासनं तुम्ही कोणाला देत आहेत? नांदेड नगरपालिकेत इतके वर्ष तुम्ही सत्ता उपभोगलेली आहे. जे नगरसेवक नवरा बायको महापौर म्हणून राहिलेले आहेत, 25 वर्षापासून नगरसेवक आहेत, त्यांनी काय केलं नांदेडसाठी? मी तर सगळ्यांना ओपन चॅलेंज देतो. जुन्या मोंढ्यामध्ये जनता अदालत भरू आपण आणि तुम्ही नांदेडसाठी काय काय केले ते सांगा तुम्ही, आणि त्याची उत्तरं मी देतो. नांदेड इतकं बकाल केलं तुम्ही. नांदेडमध्ये सिक्युरिटी राहिली नाही. किती CCTV कॅमेरे लावले होते, पुन्हा लावणार आहात. आत्तापर्यंत काय झाले ते सांगा मला. नांदेड हे गुन्हेगारांचं शहर झालं आहे. लूट, मार, खून हे बिहारपेक्षा जास्त झाले नांदेडला. ते बीडचं नाव म्हणतात, पण नांदेडमधल्या झालेल्या आत्तापर्यंतच्या गुन्हेगारीच्या क्रमांकामध्ये नांदेड महाराष्ट्रात नंबर 1 वर राहिलेलं आहे. आश्वासनं देऊ नका, वस्तुस्थिती करा. नांदेडला करा तुम्ही चांगलं, काय हरकत नाही आमची. नांदेड शहर इंदोरसारखं स्वच्छ करा. नांदेडमध्ये औद्योगिक वसाहत वाढवा. नांदेड जिल्ह्याला सगळे पदं मिळाले होते, सगळे मंत्रिपदं होते. एक कारखाना निघाले आजपर्यंत. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट येते, पण एक कारखाना औरंगाबादच्या पुढे नांदेडला आला नाही. आणि अशीच हालत नांदेडमध्ये नाही, मराठवाड्यातली आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यामध्ये एकही कारखाना आजपर्यंत का आला नाही. सगळे औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक याच पट्ट्यात, मुंबई. आपण इथं पण कारखाने उभं राहू शकतात. इथलच्याही बेकार तरुणांना रोजगार मिळू शकतो. आजपर्यंत का प्रयत्न झालं ते? आज नांदेडला काय कमी आहे? रेल्वे आहे, विमानसेवा आहे, चांगले रोड गडकरीच्या कृपेने झालेले आहेत. नांदेडला ITचा हब न व्हायला काय हरकत होती? आज नांदेडचा प्रत्येक घरातला विद्यार्थी पुण्यात आहे. नांदेडमधली 50% जनता पुण्यात आहे आज जॉबसाठी, शिक्षणासाठी. पण नांदेडचं काय झालं नाही विकास? का केला नाही? नांदेड एवढं मागं का पडलं? आहे ते कारखाने बंद केले हो. उस्मानशाही मिल, सूतगिरणी, टेस्कॉम, आणि एकही कारखाना नांदेडमध्ये आलेला नाही अजून. महाराष्ट्राच्या सरकारला सगळ्या महाराष्ट्राचा समतोल साधावा लागेल ना. का फक्त औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई याच्या पलीकडे शहर नाहीत का महाराष्ट्रात? का होत नाही विकास महाराष्ट्राचा पूर्ण? प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहत आहेत.
पण वसाहतच निर्माण केली नाही ना. आज शिवाजीनगरमधली औद्योगिक वसाहत आहे, त्या ठिकाणी आज 5-5 मजली बिल्डिंग झालेल्या आहेत, मोठाले शोरूम झालेले आहेत. ज्यांना लीजवर दिलेली जमीन आहे 99 वर्षाच्या, आज लाखो रुपये भाडं कमवत आहेत ते. हाच विकास आहे काय? नांदेडच्या लोकांना सांगू नका हो, करून दाखवा. आम्ही म्हणत नाहीत, आम्हाला सांगा, तुम्ही करून दाखवा नांदेडचा विकास. आज नांदेड शहरातला वाहतुकीचा प्रश्न इथपर्यंत आला. आता नांदेड शहरामध्ये फिरायचं कसं, जायचं कसं, असा प्रश्न निर्माण झाला आज. काय पर्याय याला की नांदेड शहरातले रोड तर मोठे होऊ शकणार नाहीत, पण नांदेड शहरामध्ये वाढणाऱ्या वाहनाच्या संख्येबद्दल काय विचार केला आहे? नांदेड शहर बकाल आणि भ्रष्ट लोकांच्या हातात दिलेलं आजपर्यंत, म्हणून नांदेडचा विकास होऊ शकला नाही. एक तरी व्यक्ती मला सांगा, जो निस्वार्थपणे नांदेड शहरासाठी काम करतोय, त्याच्या पाया पडतो मी. कशाचा जाहीरनामा हा? जाहीरनामा करू नका, तुम्ही करून दाखवा, तेव्हा आम्ही मानू. मी पण 40 वर्षापासून नांदेड नगरपालिका पाहिलेली आहे. एक काळ होता की ज्यावेळेला नांदेड शहरातले चांगले लोक एका माध्यमातून शहर विकास समितीच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जमत होते. आज ते सगळे लोक लुप्त झालेत. बरेच व्यक्ती वरती गेलेले आहेत, नाही त्या लोकांना काही देणं नाही आहे. या जाहीरनाम्यावर माझा विश्वास नाही. तुम्ही सांगू नका, आश्वासन देऊ नका, करून दाखवा. मी माझं मत आज व्यक्त केलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.